नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या रानातल्या एका खास इन्स्ट्रुमेंटबद्दल माहिती देणार आहे. त्याचं नाव आहे ॲनिमोमीटर. ॲनिमोमीटरबद्दल तू आज माहिती सांगणार आहे का आपल्या मित्रांना? हां, तर आपण आपल्या मित्रांना आपल्या रानात जे ते इन्स्ट्रुमेंट बसवलेलं आहे ते दाखवूयात का? हां. हां, हे पहा मित्रांनो. आहे बघा मित्रांनो ॲनिमोमीटर. हां, की मित्रांनो, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ह्याला ॲनिमोमीटर म्हणतात, किंवा काय म्हणतात दादू? वेदर वेदर स्टेशन. हां, वेदर स्टेशन सेन्सर असंही म्हटलं जातं ना ह्याला. हां, तर चला मित्रांनो, एक्झॅक्ट ह्या इन्स्ट्रुमेंटबद्दल पूर्ण सगळी इन्फॉर्मेशन आमचा दादा तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला ह्याच्या फर्स्ट पार्टबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. ते पहा, जे 3 कप दिसत आहेत तुम्हाला, ह्याला ॲनिमोमीटर म्हणतात, कारण की ह्याचा मेन पार्ट आहे. आणि ज्यावेळेस हवेचा वेग वाढतो त्यावेळेस ह्याचाही वेग वाढतो, आणि ज्यावेळेस हवेचा वेग कमी होतो त्यावेळेस ह्याचा वेग कमी होतो. म्हणजे ह्याला आपण असं हवेचा स्पीड मेजर करायला यूज करतो. हां, व्हेरी गुड. हे जे 3 कप आहे त्याला ॲनिमोमीटर म्हणतात ना. हे जर मेन फंक्शन काय आहे? मेजर्स विंड स्पीड. व्हेरी गुड. हे बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, जेवढा हवेचा वेग आहे तेवढं ते फास्ट फिरतं, हो ना दादू? आणि जेवढा म्हणजे ह्याचं मेन फंक्शन आहे की हवेचा वेग मोजणे, हो ना? हे बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, हे 3 कप बघा हे कसे फिरत आहेत. चल दादू, तो जो ॲरो आहे ना, तो बघ पलीकडचा जो ॲरो आहे ना, त्याबद्दल एक इन्फॉर्मेशन आपल्या फ्रेंड्सना सांग. हां मित्रांनो, ते पहा, ते तुम्हाला एक ॲरो दिसत असेल, त्याला म्हणतात विंड वेन. थांबा 1 मिनिट, आपण दाखवूया. हा ना ॲरो. हां, हां, ह्या बघा, हा जो ॲरो आहे त्याला काय म्हटलं जातं? विंड वेन. हां, तर त्याबद्दल तू इन्फॉर्मेशन सांग. हवेची डायरेक्शन दाखवतं, विंड डायरेक्शन. आता हे हवा म्हणजे मित्रांनो, हे ॲरो आहे ते आपल्याला डिरेक्शन शो करतो. म्हणजे आता हवा कुठे चालली आहे? आता हवा पश्चिमेकडे चाललेली आहे. म्हणजे पूर्वेकडून वाहते का पश्चिमेकडून वाहते? मित्रांनो, हे विंड वेन आहे ते हवेची दिशा सांगते की तुम्ही हवा आता एक्झॅक्टली कुठल्या साईडला चालली आहे. पूर्वेकडून वाहते का पश्चिमेकडून वाहते? हां, मग आता हे जे विंड वेन आहे ते काय शो करते? मी हवा आता कुठून हां, विंड डिरेक्शन सांगते. तर मित्रांनो, हे बघा. हां, तर आता मला सांग, कोणत्या दिशेने वारा आहे? आता हे वारा पूर्वेपासून हां, पूर्वेकडून पश्चिमेकडे चालले ना. हां, हे बघा, हे असं शो करते. मित्रांनो, ही जी तुम्हाला हे पांढऱ्या म्हणजे व्हाईट कलरचं दिसत आहे, ह्याला म्हणते ती रेन गेज. हे व्हाईट कलरचं ना, हां, त्याला काय म्हटलं जातं? रेन गेज. रेन गेज. हां हां, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठतं. त्याच्या वरच्या भागात साचतं का पावसाचं पाणी? हां, म्हणजे आपल्याला किती प्रमाणामध्ये पाऊस पडला. ओके. म्हणजे हे सगळं पावसाचं पाणी तिथे गोळा होतं, मग आपल्याला समजतं का किती प्रमाणामध्ये पाऊस पडला? हां हां, मग हे रेन गेज आहे का? बर बर. हे असं एवढ्या उंचावरती हे का लावलंय? कारण की ते आपल्याला कळावं. म्हणजे आपल्याला वाऱ्याचा वेग वगैरे व्यवस्थित समजतो ना. आणि त्यामुळे काय मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक सेन्सर आहे ज्याने आपल्याला ह्युमिडिटी आणि टेम्परेचर या अशा वेगवेगळ्या प्रमाणाचे सगळं कळतं, आणि हे सगळं वायरलेस आहे. हां, वायरलेस म्हणजे ह्याच्यामध्ये सेन्सर आहे त्याची की आपल्याला टेम्परेचर ह्युमिडिटी पण मेजर करू शकतो ना आपण. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन वायरलेसद्वारे आपल्याला त्या वर्कस्टेशनवरती दिसते का? ओके. तर आपण ह्याचं जे मेन वेदर स्टेशन आहे ते आपण दाखवूयात का आपल्या फ्रेंड्सना? हां चल. मित्रांनो, हे आहे मेन वेदर स्टेशन. इथे आपल्याला सगळ्यांचे मेन युनिट्स दिसतात. आता बघा, इथे बघतो हवा किती स्पीडने चालली आहे. हवा आता
60 आता वाढली जरा 68 0.68. परत बघ ना ते आउटडोअर टेम्परेचर इनडोअर टेम्परेचर पण आपल्याला इथं बघ शो करते हे. रेनफॉलचे चान्सेस किती आहेत. आता रेन 0 दाखवते, पण बघ ना त्या दिवशी आपल्याला पाऊस पडला होता तर आपल्याला तिथं रेन पण दाखवलं होतं की किती MM रेन झाला आपल्याकडे. तर साधारणपणे किती 64 का 68 MM काय ते दाखवत होतं ना आपल्याला इथं रेन. जास्त म्हणजे रेनफॉल झाला होता त्या दिवशी, है की नाही. तर इथं अजून टाईम पण कळतोय बघ, टाईम डेट डे आपल्याला समजतंय. आज ट्यूसडे आहे. हे जर आज कुठला चंद्र निघणार आहे हे पण दाखवले ना आंटी. कुठला चंद्र निघेल. हो, आज म्हणजे ते मून कसा मून असणार आहे ते सांगते. हे आहे बघा, हे मेन वेदर स्टेशन. हे बघा, हे मेन आपल्याला इथं सगळं युनिट समजत आहेत ना दादू इथं सगळे. पूर्ण आपल्याला आउटडोअर इनडोअर टेम्परेचर, रेन किती झालं, विंडचा स्पीड किती आहे, त्याचं डायरेक्शन कोणतं आहे, त्याचं प्रेशर किती आहे, लाईट UVI हाय आहे का लो आहे. आता इथं लो दाखवते. हो, इथं लो दाखवते. हे सकाळ असलं ना इथं म्हणजे सकाळी आणि दुपारच्या टायमिंगला इथं हाय दाखवतं. हो ना. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे आहे आमचं वेदर स्टेशन की ज्याच्या त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आमच्या दादूने तुम्हाला सांगितलेली आहे. हो ना. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू आणि बाय बाय.